2 मीडियम साईजचे टोमॅटो आणि 7-8 काजू. हे कुकरमध्ये आता आपण शिजवून घेऊया. एक शिट्टी काढूया. थोडंच पाणी ठेवलंय, खूप पाणी नाही टाकायचं आहे. थोडंसंच पाणी टाकून शिजवून घ्यायचं. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. आपण सगळं जे शिजवून घेतले ते काजू, टोमॅटो आणि कांदा, ते मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची. घेतलं जिरे टाकले ना, जिरे टाकले फोडणी. शिमलीचा कांदा फ्राय करायला टाकला. बारीक चिरून घेतलेला कांदा आहे. परतून घ्यायचा आहे लालसर. बारीक चिरलेला आहे त्यामुळे पटकन हे होतं, परतला जातो चांगला. तमालपत्र, 2 लवंगा आणि 2 मिरे टाकले. खडे मसाले टाकले. मिक्सरमध्ये आपण ती मगाशी जी ग्रेव्ही केली ना, ती परतून घ्यायची तेलामध्ये. सांगते. लाल तिखट पूड म्हणजे 2 चमचे, थोडीशी हळद चमचाभर, धनेपूड घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं सगळं. वास छान येते भाजीचा, खूप छान. कसं काय टाकलं? पनीरचा काही गरम मसाला किंवा भाजीचा मसाला तुम्ही घालू शकता. कलर किती छान आला भाजीला आणि ग्रेव्ही पण चांगली झाली आहे. आता आपण थोडंसं लाल तिखट अजून ॲड करूया कलरसाठी. घरीच तयार केलेलं आहे लाल तिखट पण. मीठ घालायचे चवीनुसार. थोडंसं पाणी ॲड करून घ्या, अगदीच मला ग्रेव्ही थिक वाटली तर. मसाला पण खाली लागत नाही. आता आपण तळलेले मगाशी तळून घेतलेले काजू आपण त्या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचे आणि फ्राय करून घ्यायचे.
ग्रेव्ही आपल्याला पाहिजे तशी ठेवायची.